नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 33 इंच 4 टक्स विथ बेल्ट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी अस्तरवरती मी हे सर्व आधी डार्क करून घेत आहे आणि सर्व बाजूंची मापही चेक करून घेत आहे। तर अस्तरवरती एका बाजूला पूर्ण आखून घेतलेलं आहे, ते दुसऱ्या बाजूला सेम आपल्याला डार्क करून घ्यायचं आणि बरोबर उमटवून घ्यायचे आहेत आणि बरोबर जे काही पॉइंट आहेत ते एकसारखे बरोबर चेक करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून त्यांच्यावरती ब्लाऊज पीस हा बरोबर ठेवून घ्यायचा। तर मैत्रिणींनो, मी ह्या व्हिडिओमध्ये बाही कशी जोडायची, तर सर्व पार्ट कसे जोडून घ्यायचे आहेत ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगितलेले आहेत आणि त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तर हे सर्व पार्ट आपल्याला आधी अस्तरवरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। तर हा पार्ट मी अस्तरवरती सर्व बाजूंनी आधी जोडून घेत आहे। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात, सर्वात आधी मी जोडून घेतलं। त्याच्यानंतर जे काही आपण टक्ससाठी 4 पॉइंट दिलेले आहेत तर त्यांची सर्व अंतर मी चेक करून आणि मध्ये सेंटरवरती आधी सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे। परंतु आतील जे काही 1.25 इंचाचं अंतर आहे ते मी चेक करून घेतलं आणि मग मी ते टक्स मारून घेतले, टक्सवरती शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी खालचा जो काही 2 इंचाचा टक्स आहे तर त्याची रुंदी आपल्याला 1 इंच घ्यायची आहे। त्याच्यासाठी ते सुद्धा आपल्याला मोजून आणि मगच शिलाई करायची आहे। आधी मी सर्व आखून घेतलं, परंतु मी ही टक्स देत असताना मोजून घेत आहे। त्याच्यानंतर बाकी हे राहिलेले जे काही 3 टक्स आहेत ते आपल्याला 1/2 इंचाचे द्यायचे आहेत। बघू शकतात, अगदी 1/2 इंचाचे टक्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर फक्त खालचा जो काही टक्स असतो तोच आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे। बघू शकतात, खूप छान असा हुबार शेप आणि पफ तयार झालेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने सर्व बाजूंनी अस्तर जोडून घेतला। त्याच्यानंतर मग उभं अंतर 2 इंच आहे किंवा नाही हे चेक केलं। त्याच्यानंतर जवळ जे काही आपण टक्स दिलेले आहेत 1.25 इंचावरती टक्ससाठी आखून घेतलेलं आहे ते मी मोजून आणि सरळ जिथं मी खडूने आखून घेतलेलं आहे तिथं शिलाई करून घेत आहे। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा नुसता अस्तरलाच हा टक्स दिला जाऊ नये, याच्यासाठी आपल्याला आधी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। याच्यामुळे कपडा आणि अस्तर दोघंही हे बरोबर टक्समध्ये दाबले जातात। तर बघू शकतात, अर्धा इंच अशा पद्धतीने मोजून घेतला आणि हा 1 इंचाचा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग हे राहिलेले बाकी 3 टक्स 1/2 इंचाचे देऊन घ्यायचे आहेत। तर दोघंही पार्ट आपल्याला सेम ह्याच पद्धतीने मी रेडी करून घेतले। बघू शकतात, अगदी सोप्या पद्धतीत मी टक्स मारून घेतले तर खूप छान असा पफ तयार झाला दोघंही बाजूंना। त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी रेडी करून घ्यायची। तर क्रॉस पट्टी सर्वात आधी समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घेतली। त्याच्यानंतर मग अस्तर पलटवून आणि खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत शिलाई करून घ्यायची। नंतर आपल्याला लगेचच अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन आणि सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून एक्स्ट्राचा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग दुसरी जी काही बाजू आहे तर ती सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेतली। त्याच्यानंतर 1 पॉइंट किंवा 1/2 इंच इतकी क्रॉस पट्टी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि मग आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। नंतर तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला सरळ रेषेत ती करून घ्यायची। जो काही भाग मागे पुढे झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा। उरलेली जी काही क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा सरळ रेषेत कट करायची। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची क्रॉस पट्टी सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या बाजूला थोडी 1/2 इंचाला कमी इतकी एक्स्ट्रा सोडून आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायची। तिच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची।
त्याच्यानंतर मग आपल्याला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची. तर इथे थोडा जास्त कपडा असल्यामुळे आधी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा. त्याच्यानंतर मग बाह्या आपल्याला दोघंही बाजूंच्या अशा पद्धतीने पुढचा भाग आहे तर त्या अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या. त्याच्यानंतर दोघंही बाजूंचे ब्लाऊज पीस बरोबर टाकून घ्यायचे आणि नंतर मग अस्तर पलटवून आणि आपल्याला बाही ब्लाऊज पीसवरती बरोबर जोडून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूला अशा पद्धतीने 5 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर परत अस्तर पलटवून आणि खालच्या बाजूला एक शिलाई मारून सर्व बाजूंनी अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तर तो आपल्याला कट करायचा. त्याच्यानंतर मग दोघंही बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत. तर सेम ह्याच पद्धतीने दोघंही बाह्या मी एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट करून अस्तर जोडून आणि तयार करून घेतल्या. त्याच्यानंतर मग मी लगेचच त्याचा मध्य सेंटर काढून घेतला आणि बाह्याबरोबर एकसारखे चेक करून घेतल्या. मागे पुढे जो काही भाग असेल तो सरळ रेषेत कट केला. दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम त्याच पद्धतीने, परंतु इथं थोडा एक्स्ट्रा भाग असल्यामुळे आधी मी शिलाई करून घेतली आणि नंतर मग मी एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने कट करून घेतला. जेवढं शिलाई मार्जिन आहे त्याच्यापेक्षा फक्त थोडं पुढे कट करायचं, वरती अजिबात कट करायचं नाही. त्याच्यानंतर मग मागची साईड अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि पुढच्या साईडचे दोघंही पार्ट ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचे. तर शोल्डर जोडायच्या आधी आणि बाही जोडायच्या आधी अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं. एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो आपल्याला मोजून त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून आणि मग आपल्याला कट करायचा आहे. तर आधी आपल्याला शिलाई करायची आणि मग हे पार्ट कट करायचे. असं केल्यामुळे शिलाई आधी केल्यामुळे कपडा हा मागे पुढे होत नाही आणि अगदी परफेक्ट कट होतो. तर बघू शकतात मी शोल्डर जोडायच्या आधी हे दोघंही पार्ट बाह्या, मागची साईड, पुढची साईड चेक केली. त्याच्यानंतर हे दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर आधी मी हुक पट्टी जोडून घेत आहे. तिच्यावरती दाब शिलाई देऊन आणि खालची बाजू वरच्या बाजूला फोल्ड केली आणि पट्टी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आणि ही हुक पट्टी मी तयार करून घेतली. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हात शिलाई सुद्धा करून घेऊ शकतात, परंतु मी इथं शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला आय पट्टी जोडून घ्यायची. तर इथं मी 2-2.5 इंचाचा अस्तर घेतला, तो डबल फोल्ड केला आणि अशा पद्धतीने तो आतमध्ये फोल्ड करून आणि त्याच्यावरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि साध्या मशीनने छोटे छोटे इथं मी आय लगेचच तयार करून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5-6 किती लावायचे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आणि मशीनच्या साहाय्याने मी छोटे छोटे त्रिकोणी असे बॉक्स तयार करून घेतले. नंतर दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून आणि चेक करून घेतले. त्याच्यानंतर जो काही भाग एक्स्ट्राचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिलाई मारून आणि कट केला आणि त्याच्यानंतर बरोबर सेम चेक केला. त्याच्यानंतर मग तिरकस धाग्यात मी अशा पद्धतीने पायपिंगची पट्टी कट करून आणि जोडून घेतली आणि गळ्याला ती बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि इथं मी 5 इंच 1 इंची टेपच्या 1 लाईन इतकं किंवा 5 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत आणि शिलाई करून घेतली. आय हुकच्या बाजूला थोडं एक्स्ट्रा सोडलं. त्याच्यानंतर छोटे छोटे कट मारून घेतले आणि ही पट्टी आतमध्ये फोल्ड केली. इथं तुम्हाला जर का पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकतात, परंतु मी इथं डायरेक्ट शिलाई करून घेत आहे. त्याच्यानंतर शेवटी जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि इथं मशीन मागे पुढे करून लॉक करायचं. त्याच्यानंतर सेम याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. दोघंही पार्ट इथं रेडी झाले. नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने हे पार्ट ठेवले आणि त्याच्यानंतर मग शोल्डर जोडून घेत आहे. तर दोघंही पार्ट बरोबर एकसारख्या मापात ठेवून आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. गळ्याकडच्या बाजूला आपल्याला लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई उसवली जाणार नाही. दुसरेही शोल्डर ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
बघू शकतात मी प्रत्येक पार्ट जोडत असताना त्यांच्यावरती डबल शिलाई मारून घेत आहे। नंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची। तर बाही जोडायच्या आधी शोल्डर जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने चेक करून आणि सरळ रेषेत कट करायचं। जो काही भाग मागे पुढे असतो तो सरळ रेषेत कट करायचा आणि मगच आपल्याला बाही जोडायची। तर बाहीचा जो काही मध्य सेंटर आहे तो बरोबर शोल्डरच्या मध्य सेंटरवरती ठेवून आणि अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची। अगदी हलक्या हाताने दोघंही पार्ट न खेचता आपल्याला बाही जोडून घ्यायची। जो काही बाहीचा थोडाफार भाग कमी पडला तर तो आपण फिटिंगमध्ये 1/5 इंच असेल तर तो आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जो काही कमी पडलेला भाग मी तो फिटिंगमध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतला। त्याच्यानंतर बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला ती लगेच चेक करून घ्यायची, ती किती इंचाची आहे आणि ती परफेक्ट आली आहे किंवा नाही। त्याच्यानंतर दुसरी बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटरपासून आपल्याला जोडून घ्यायची अगदी हलक्या हाताने। अशा पद्धतीने जर का तुम्ही बाही जोडली तर शोल्डर कुठेही खेचल्यासारखं होत नाही। बघू शकता दोघंही बाजूंच्या बाह्या अशा पद्धतीने जोडून झाल्या। नंतर मग आपल्याला फिटिंग करायची आहे। तर फिटिंग करायच्या आधी सुरुवातीला मी दोघंही बाजूंना 1-2 शिलाया मारून घेत आहे आणि मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याची तुम्ही मापं इथं टाकून घ्यायची। तर हा 33 इंच साईजचा ब्लाऊज आहे, तर मी ती 33 इंच साईज ब्लाऊज आहे तर मी ती मापं इथं टाकून घेणार आहे। तुम्हाला ह्या ब्लाऊजचा जर का कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। त्याच्यानंतर मग दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने दोघंही पार्ट अशा पद्धतीने पकडले आणि 2 शिलाया मारून घेतल्या। ते अगदी एकसारख्या मापात पकडायचे आहेत आणि मगच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर परत 1/5 इंचावरती त्याच्या जवळच एक शिलाई मारून घेत आहे। लगेचच इथं मी मापं टाकून घेत आहे। तर दंडघेर आहे 12 इंच, तर त्याचा दुसरा भाग येतो 6 इंच, तर तो मोजून घेतला। छाती आहे 33 इंच, तर 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच। तर आयपट्टी सोडून आणि मग आपल्याला हुकपट्टी आपल्याला मापामध्ये पकडायची आहे, परंतु आयपट्टी ही पकडायची नाही। आयपट्टी ही एक्स्ट्रा असते म्हणून मी ती सोडून दिली। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा दंडघेर 6 इंच आणि छातीचा चौथा भाग 8.25 इंच मी मोजून घेत आहे। बघू शकतात ह्या बाजूला मी हुकपट्टी बरोबर पकडलेली आहे आणि आयपट्टी ही मी अजिबात मापामध्ये पकडलेली नाही। अशा पद्धतीने ही आयपट्टी सोडून आणि मग कमर आपल्याला मोकळं करून मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर कमर आहे 29 इंच, तर ते चेक केलं। त्याच्या पुढे जो काही उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने चेक करून त्याचा 4 फोल्ड केला, तर ते अंतर येतं 1/5 इंच। 1 इंचाला 2 रेषा कमी, ते बरोबर इथं अशा पद्धतीने मोजून घेतलं आणि जी काही मापं टाकून घेतलेली आहेत ती सरळ रेषेत मी अशा पद्धतीने आखून घेतलं आणि जो काही सरळ रेषेत खडूने आखून घेतलेला आहे तिथं मी लगेचच शिलाई करून घेतली आणि त्याच्याजवळ परत 1/5 इंचावरती 1-2 शिलाया एक्स्ट्राच्या मारल्या। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मापं टाकून आणि फिटिंग करून घेतली। तर मैत्रिणींनो, मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला इथं 33 इंच 4 टक्स विथ बेल्ट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून दाखवलेली आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर फायनली आपला पूर्ण ब्लाऊज इथं तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। अगदी सोप्या पद्धतीत इथं समजावून मी तुम्हाला सांगितलेलं आहे।